काय ग, काय चाललं हे? आणि हा फोटो कोणाचा? आई, हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज 14 एप्रिल ना, आज त्यांची जयंती. त्याचीच तयारी करते. हे इथे नाही चालणार, हे तुझ्या घरी. इथे फक्त शिवजयंती साजरी होते. आई, मी बुद्धिस्ट आहे. लहानपणापासून त्यांची जयंती साजरी करत आले, म्हणून आजही तेच तर, आमचे विचार आणि तुमचे विचार वेगळे आहेत. आई तिने फक्त त्यांचा आदर केला आणि आदर केला म्हणजे विचार वेगळे झाले असं नाही. जो काय आदर असेल ना, तो तिच्या घरी. आई, मी एक शिक्षक आहे. शाळेत मुलांना इतिहासासोबत नागरिक शास्त्र सुद्धा शिकवतो. तेच तर, आपल्या महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. हो आई, मला मान्य आहे आपल्या महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानही महान आहे. कारण आपण जे अधिकार वापरतो ना, त्यांच्या संघर्षामुळेच. अरे पोरा, पण या गोष्टी आपल्या हिंदू धर्मात मोडत नाही. आई धर्म कोणताही असो, पण डॉक्टर बाबासाहेबांमुळेच आपल्याला समान हक्क, न्याय आणि स्वातंत्र्य मिळालं. आणि याचाच फायदा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांना झाला. भारती छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना स्वाभिमान दिला आणि बाबासाहेबांनी जातीपेक्षा माणसाला मोठा केला. आई, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांनी सामान्य लोकांना उभं राहायला शिकवलं. आणि बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी सांगितलं, मनुष्य हा त्यांच्या विचारांनी मोठा होतो. म्हणजे दोघांनीही लोकांना उभं राहायला शिकवलं. हो भारती, हे दोघेही महापुरुष लोकांना जोडण्यासाठी होते, वाद घालण्यासाठी नाही. अहो, माफ करा मला. आज समजलं, महापुरुषांचा आदर कमी जास्त नसतो. आज मी सगळ्यांसाठी खीर बनवते, त्यांना आवडायची ना. हो चालेल. जय शिवराय, जय भीम.